काय म्हणताय गँग? रणवीर सिंग आणि आदित्य धर यांचा धुरंधर सिनेमा सध्या बॉक्स ऑफिसवर राडा घालतोय. पण तुमका माहित राहील, या सिनेमाचा क्लायमॅक्स चक्क 12 वर्ष जुन्या एका भोजपुरी सिनेमाची डिट्टो कॉपी बा. मी तुमचा होस्ट आणि दोस्त अश्वजित. तुमचा विश्वास बसत नाही का माझ्या म्हणण्यावर? मग हा सीन बघा. 2014 मध्ये आलेला रवी किशन यांचा धुरंधर द शूटर आणि 2026चा रणवीरचा धुरंधर. नाव तर सेम आहेच, पण सीन टू सीन फ्रेम सुद्धा मॅच होत आहेत बॉस. दोन्ही चित्रपटात तो आयकॉनिक कारचे सीन आहे. ड्रायव्हर कार चालवतोय, बॅक मिरर मध्ये बघतोय, उजवीकडे टर्न घेतोय आणि मागच्या सीटवर बसलेल्या माणसाला गोळी घालतोय. इतकंच काय, त्या क्लोजअप शॉट्स पासून ते शेवटी होणाऱ्या हँड टू हँड फाईट पर्यंत सगळं काही कॉपी केल्यासारखं वाटतंय. रणवीरच्या सिनेमात तो रेहमान डकेत नावाच्या डॉनचा गेम वाजवतो, तर रवी किशनच्या भोजपुरी सिनेमात ते स्वतः रणवीर नावाचे पोलीस ऑफिसर बनून विलनला धडा शिकवतात. बॉलिवूडमध्ये साऊथचे सिनेमे कॉपी होणं आपल्याला माहितीच होतं, पण आता थेट भोजपुरी सिनेमाची फ्रेम टू फ्रेम कॉपी, की याला आपण इन्स्पिरेशन म्हणायचं? तर मंडळी, रणवीर सिंगच्या कॉपी पेस्ट क्लायमॅक्स बद्दल तुमचं काय मत आहे? तुम्हाला खरंच ही कॉपी वाटते का? कमेंट्स मध्ये नक्की सांगा. आणि बॉलिवूडच्या अशाच अनफिल्टर्ड गोष्टींसाठी कलाकार कट्टाला आत्ताच सबस्क्राईब करा.